नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांचे सुफडे साफ झालेले आहेत. अनेक परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता पाहायला मिळायला लागलेले आहेत. या 48 जागेवरती जी निवडणूक झाली यामध्ये अनेकांचा दारुण पराभव झालाय. अनेक मातब्बर हे आता घरात बसलेले आहेत. जे प्रस्थापित नेते होते, प्रस्थापित पुढारी होते, त्यामध्ये पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आहेत, काही मंत्री आहेत, काही विद्यमान खासदार आहेत आणि काही चर्चेतले चेहरे आहेत. या सगळ्या प्रस्थापितांना गरजवंत मतदारांनी घरी बसवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे प्रस्थापितांना मोठा धक्का महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं दिलाय, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. महाराष्ट्र कधी एकत्र येत नाही, परंतु तो जर आला तर नवी क्रांती घडवतो आणि तो देशाला एक नवी दिशा देतो. हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्यानं पुन्हा एक इतिहास घडलेला आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 3 पक्षाचे प्रमुख नेते हे पराभूत झालेले आहेत की ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख असलेले ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यामधून या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. दुसरा भाग असा आहे की स्वाभिमानी पक्षाचे जे की शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत राजू शेट्टी, हे सुद्धा हातकणंगलेमधून पराभूत झालेले आहेत. ते एका पक्षाचे प्रमुख नेते आहेत. आणि तिसरे नेते आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, जे देशाचा पंतप्रधान भविष्यात मीच होईल आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल असेल अशा पद्धतीनं अनेक वेळा भाषणामधून वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत. तेच महादेव जानकर परभणीमधून त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. म्हणजेच प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडी, राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष आणि महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष, या तिन्ही पक्षाचे हे प्रमुख या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. मित्रांनो, यापुढे जाऊन मला आपल्याला सांगायचे की 4 मातब्बर मंत्री जे की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते तेही पराभूत झालेत आणि राज्याचे एक मंत्री हे सुद्धा पराभूत झालेत. यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागतं ते म्हणजे रावसाहेब दानवे, जे की जालना जिल्ह्यामध्ये जालना मतदारसंघातून सातत्यानं खासदार म्हणून विजयी होत होते आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते राज्य रेल्वे मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम पाहत होते. अनेक मंत्रालय त्यांच्याकडे होती, परंतु रावसाहेब दानवे हे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. दुसऱ्या केंद्रीय मंत्री आहेत भारती पवार, ज्या की भिवंडी मतदारसंघातून आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत. तिसरे केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत कपिल श्रीराम पाटील, हे सुद्धा पराभूत झालेले आहेत. आणि महाराष्ट्रातले एक मातब्बर नेते आणि मंत्री असलेले, कॅबिनेट मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा पराभूत झालेले आहेत. म्हणजे 3 केंद्रीय मंत्री आणि 1 राज्यातले कॅबिनेट मंत्री अशा चौघांचा सुपडा साफ या लोकसभा निवडणुकीत सामान्य मतदारांनी केलेला आहे. मित्रांनो, या पुढचा एक भाग असा आहे, विद्यमान खासदार यांना सुद्धा मतदारांनी घरी बसवलंय. विशेषतः यामध्ये विशेष नाव घ्यावं लागेल ते म्हणजे अमरावती मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा, ज्या की चित्रपट सृष्टीतून या राजकीय सृष्टीमध्ये आलेल्या आहेत. त्या अनेक वक्तव्यामुळे वादग्रस्त सुद्धा ठरल्या होत्या आणि त्यांचा पराभव अमरावती मतदारसंघातून या ठिकाणी झालेला आहे. एक चर्चेतला चेहराही होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनावरती सुद्धा टीका केलेली होती आणि त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांचा पराभव झालेला आहे. दुसरे शिवसेनेचे खासदार राजू शेवाळे, जे मुंबईचे खासदार आहेत, त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. ज्या ठिकाणी मातोश्री भवन येतं किंवा शिवसेना भवन येतं त्याच मतदारसंघात ते निवडणूक लढले होते, त्यांचाही पराभव झालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत विनायक राऊत, यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघातून त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. भारतीय जनता पार्टीचे खासदार अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी उभा राहिलेले सुजय विखे पाटील, हे मातब्बर आणि प्रस्थ असलेलं राजकीय, हे सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. यानंतर विद्यमान खासदार संजय मंडलिक, जे की कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढले होते, छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात ते लढले आणि त्यांचा पराभव झाला. ते भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत. मित्रांनो, नाशिक मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे सुद्धा विद्यमान खासदार त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. आणि आणखी एक भाग आहे तो म्हणजे मुंबईमधील ठाणे या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा सुद्धा या मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे. म्हणजे जे 7 खासदार आहेत त्याच्यामध्ये नवनीत राणा, हेमंत गोडसे, राजू शेवाळे, संजय मंडलिक, विनायक राऊत, राजन विचारे आणि सुजय विखे पाटील या 7 विद्यमान खासदारांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. परंतु या लोकसभा मतदारसंघामध्ये काही चर्चेतले चेहरे होते की जे कधी पराभूत होतील असं वाटलं नव्हतं.
त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या. त्यासोबत बारामती या लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघामध्ये चर्चेला गेलेला चेहरा सुनेत्रा पवार यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नव्यानं झालेले अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी बारामतीमध्ये पराभव झालेला आहे. चौथे चेहरे आहेत जे नव्यानं राजकारणामध्ये आले होते, परंतु कायदे तज्ज्ञ म्हणलं गेलं त्यांना, जे ऍडव्होकेट आहेत, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम, जे मुंबईमधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढले होते. म्हणजे पहिलाच राजकीय प्रवेश आणि लोकसभेला त्यांना उमेदवारी मिळाली होती. हे चर्चेतले चेहरे होते, परंतु त्यांचा त्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी दारुण पराभव केलेला आहे. उज्ज्वल निकम हे पराभूत झालेले आहेत. चौथा एक चर्चेतला चेहरा होता ते म्हणजे शशिकांत शिंदे, जे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात साताऱ्यामधून निवडणूक लढले होते आणि त्या ठिकाणी शशिकांत शिंदे यांचा काही मतांनी त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. मित्रांनो, एकंदरीत राज्यातल्या 48 लोकसभेच्या निवडणुकीचे जे परिणाम आपण पाहिले, यामध्ये महाराष्ट्रातल्या या सामान्य जनतेनं, सामान्य मतदारानं आणि गरजवंत जनतेनं प्रस्थापित पुढाऱ्यांना आणि चर्चेतल्या चेहऱ्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. यामध्ये काही पक्षाचे 3 पक्षाचे प्रमुख आहेत, विद्यमान 7 खासदार आहेत, 4 केंद्रीय मंत्री आहेत आणि विशेषतः काही चर्चेतले चेहरे सुद्धा आहेत. आणि त्यामुळं भारतीय लोकशाही जी आहे, लोकशाही टिकवण्याचं जे मतदारांचं जे कौशल्य आहे, हे खरोखर चर्चेलं जातं. देशामध्ये, जगामध्ये भारताच्या लोकशाहीविषयी चर्चा का केली जाते, निवडणुकांविषयी का चर्चा केली जाते, हे आपल्या लक्षात येत आहे. कारण निवडणुकीमध्ये कितीही प्रस्थापित समोर आला आणि त्याच्यासमोर कितीही सामान्य उमेदवार उभा राहिला, तरी जनतेला जो आवडतो, जनतेला ज्याच्यावरती विश्वास बसतो, त्याच्याच पाठीमागं गोरगरीब जनता, मतदार उभा राहते. तुम्ही कितीही आर्थिकदृष्ट्या ताकदीचे असाल, दमदाटी करताल, दादागिरी कराल, तरी सुद्धा जनता तुम्हाला स्वीकारत नाही. तुम्हाला तुमच्या दादागिरीला त्या ठिकाणी भीक घालत नाही. हे महाराष्ट्रातला मतदार सातत्यानं दाखवून देतोय आणि या लोकसभा निवडणुकीचे हे परिणाम आज प्रस्थापितांना हादरे देणारे आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती प्रस्थापितांना पुन्हा महाराष्ट्रातली सामान्य जनता आणि जागरूक जनता हादरे देईल, हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जो मतदार राहतो, हा अनेक प्रश्नामध्ये त्या ठिकाणी खितपत पडलेला आहे. त्यांच्या शेतीमालाला भाव नाही असा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही असा बेरोजगार कोट्यवधीच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महागाई जी काही झालेली आहे, घरातल्या प्रत्येक वस्तूपासून ते आपल्याला बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वस्तूपर्यंत जी अव्वाच्या सव्वा किंमत द्यावी लागते आणि प्रत्येकाच्या खिशाला कात्री लागते, यामुळे सुद्धा सामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे. आणि विशेषतः जे सत्ताधारी आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांच्याकडे पैशाची गुर्मी आणि उर्मी सुद्धा आहे. अशा लोकांच्या विरोधात सामान्य जनता जाते, हे महाराष्ट्रानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, ही माहिती मला तुमच्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं. यापुढं जी महाराष्ट्रातली सामान्य जनता एकत्र आलेली आहे, असाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देऊन ही सामान्य जनता दाखवेल का, हा सुद्धा मला तुम्हाला प्रश्न आहे. मित्रांनो, याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमचंही मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ते अत्यंत अभ्यासपूर्ण असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असतं. माझी एक जाता जाता एक विनंती असेल मित्रांनो, DS न्यूज हे चॅनल सत्य आणि खरी घटना तुमच्यापर्यंत रोखठोक आणि निर्भीडपणे मानते. तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त त्याचा प्रसार व्हावा यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवते. परंतु तुम्ही जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल, आपल्या मित्रांना या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मदत करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.